श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळी आली आहे, सगळीकडे रोषणाई, फराळाची तयारी, खरेदी सुरू आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत दिवाळीचा चांगलाच उत्साह आहे. दिवाळी हा सण आपल्याकडे उत्साहात साजरा केला जातो. दिव्यांचा हा सण घरोघरी आनंद, उत्साह घेऊन येतो. दिवाळी 5 दिवसांची असते. खरं तर दिवाळी चांगलीच 15 दिवस साजरी केली जाते. ती गोष्ट वेगळी, पण महत्वाचे हे 5च दिवस असतात. या सणाला सुरुवात होते ती वसुबारसपासून. यंदा लक्ष्मीपूजन 1 नोव्हेंबरला आहे आणि धनत्रयोदशी 29 ऑक्टोबरला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी नव्या वस्तू, सोने, चांदी खरेदी केली जातात. या दिवशी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. धनत्रयोदशी हा दिवस अत्यंत शुभ आहे. या दिवशी धन्वंतरी देव, देवी लक्ष्मी आणि कुबेर महाराज यांची पूजा केली जाते. विशेषतः लोक या दिवशी सोनं किंवा चांदीच्या वस्तू खरेदी करतात. दरवर्षी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. हिंदू धर्मात धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. मग खरेदी करायची तर ती कधीही केली जाते का? तर असं म्हणतात की या दिवशी खरेदी करण्याला सुद्धा मुहूर्त असतात. या शुभ मुहूर्तावरतीच गोष्टी खरेदी करायला हव्यात. या मुहूर्तावरती तुम्ही जर खरेदी केली तर संपत्तीमध्ये 13 पटीने वाढ होते. आणि म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या अशा शुभ वस्तूंची खरेदी तुम्हाला करायची आहेत. या वस्तू सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान आहेत. यामुळे तुम्हाला सौभाग्य, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्ती होते. पैसा चुंबकासारखा खेचला जातो आणि कोणत्या अशा वस्तू ज्या शुभ मानल्या जात नाहीत त्या तुम्हाला चुकूनही खरेदी करायच्या नाहीत. आणि कोणत्या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला धनत्रयोदशीची खरेदी करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी आपण खरेदीचा शुभ मुहूर्त जाणून घेऊयात आणि त्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशा कोणत्या वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या आहेत हे जाणून घेऊयात. तर उदय तिथीनुसार धनत्रयोदशीचा सण हा मंगळवार 29 ऑक्टोबर 2024 रोजी साजरा केला जाईल. खरेदीची पहिली वेळ. धनत्रयोदशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग तयार होत असल्याने या योगामध्ये खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. हा योग जो आहे तो 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:32 पासून सुरू होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 असणार आहे. या योगामध्ये खरेदी केल्यावर गोष्टी तिप्पट वाढतात असे मानले जाते. त्यानंतर खरेदीचा दुसरा शुभ मुहूर्त. धनत्रयोदशीच्या दिवशी अभिजित मुहूर्तही तयार होत असून या काळामध्ये खरेदी केल्याने सुख समृद्धी येते. हा काळ 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:42 पासून ते दुपारी 12:27 पर्यंत असेल. या काळामध्ये तुम्ही खरेदी करू शकता. तर या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला काय खरेदी करायचं आहे? तसं तर धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं, चांदी खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. पण आता सोन्या चांदीचे भाव पाहता प्रत्येकालाच या दिवशी सोनं, चांदी खरेदी करणं शक्य नाही. पण सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशा वस्तू घरामध्ये आणल्याने देखील तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येते, वैभव, ऐश्वर्य, सौभाग्याची प्राप्ती होते. म्हणूनच तुम्हाला या ज्या वस्तू आहेत त्या धनत्रयोदशीच्या दिवशी सांगितलेल्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करून आणायच्या आहेत. तर सगळ्यात पहिली वस्तू या दिवशी तुम्ही वस्त्र खरेदी करावं. वस्त्र म्हणजे कोणतं? तर तुमच्यासाठी तुम्ही कपडे घेऊ शकता. तुमच्या घरातली जी गृहलक्ष्मी आहे तिच्यासाठी तुम्ही साडी घेऊ शकता. कारण ती जर आनंदी असेल तर तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, वैभव हे आपोआपच येतं. त्यामुळे तिच्यासाठी तुम्ही आवर्जून धनत्रयोदशीच्या दिवशी साडी खरेदी करायची आहे. ही सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशी भेटवस्तू दिल्याने तुमच्या घरातली लक्ष्मी आनंदी राहील आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासाठी आपण वस्त्र घेत असताना देवांना विसरायचं नाही. तर देवघरात अंथरण्यासाठीचं नवीन वस्त्र तुम्ही घेऊ शकता. देवांसाठी नवीन वस्त्र, अलंकार या गोष्टींची खरेदी करू शकता. दिवाळीमध्ये आपण स्वतःसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या घरासाठी बरीचशी खरेदी करत असतो. मग त्यामध्ये तुम्हाला देवांचा विसर पडता कामा नये. देवांसाठी देखील काही गोष्टी तुम्हाला आवर्जून खरेदी करायच्या आहेत. त्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी धातूची खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. मग धातूमध्ये तुम्ही सोने, चांदी, तांबे, पितळ इत्यादी धातूच्या वस्तू खरेदी करू शकता. धनत्रयोदशीच्याच दिवशी भगवान धन्वंतरी हे समुद्र मंथनातून प्रकट झाले होते आणि त्यांच्या हातामध्ये जो कलश होता तो होता तांब्याचा कलश. म्हणून या दिवशी तांब्याचा कलश खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. तांब्याचा कलश तुम्ही खरेदी करू शकता, पितळेचे दिवे खरेदी करू शकता.
ज्यांना शक्य आहे त्यांनी सोन्या चांदीच्या वस्तू खरेदी कराव्यात. गुंजभर का होईना सोनं खरेदी करावं. चांदीमध्ये तुम्ही देवांच्या मूर्त्या खरेदी करू शकता किंवा चांदीचं इतर साहित्यही बाजारामध्ये मिळतं, जे तुम्हाला आवश्यक आहे. पूजेसाठी लागणारं किंवा तुमच्या इतर वापरासाठी लागणारं त्याचीही खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. पण या दिवशी ज्यांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही, त्यांनी या दिवशी तांब्याचा कलश खरेदी करावा. पण हा कलश तसाच खरेदी करायचा आहे का? तर नाही. यामध्ये तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे आणि तो कलश तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे. ती वस्तू कोणती हे पुढे मी शेअर करेलच. पण एका तरी धातूच्या वस्तूची तुम्हाला खरेदी करायची आहे. अगदी स्टीलची भांडी देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. त्यानंतर बघा, धनत्रयोदशीला कोथिंबीर खरेदी करण्याचेही धार्मिक महत्त्व आहे. जर तुम्ही बाजारात गेला, तुम्हाला जर कोथिंबीर दिसली, तर ती तुम्हाला आवर्जून खरेदी करायची आहे. कोथिंबीर किंवा अख्खे धने तुम्ही या दिवशी खरेदी केल्याने घरामध्ये मोठा आशीर्वाद घरात येतो. तुम्ही धनत्रयोदशीला धने खरेदी करू शकता आणि हे जे धने आहे, तुम्ही जो कलश खरेदी केलेला आहे, त्या कलशामध्ये भरून तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत. आणि अशा प्रकारे तुम्ही जर कलश खरेदी करणार असाल, तर त्यामध्ये तुम्हाला धने घालूनच तो कलश घरात आणायचा आहे किंवा तुम्हाला कलश खरेदी करणं शक्य नसेल, तर धन्यांची मात्र तुम्हाला आवर्जून खरेदी करायची आहे. धने जे आहेत ते धनाला आकर्षित करतात आणि हे पूजेमध्ये अर्पण केलेले धने जे आहेत, तुम्ही याचं नंतर काय करायचं, तर तुम्हाला सगळेच धने पूजेमध्ये ठेवायचे आहेत का? तर यातील थोडेसे धने तुम्हाला धन्वंतरी देवाला नैवेद्यामध्ये अर्पण करावे लागतात. तर हे पूजेत अर्पण केलेले जे धने असतात, ते तुम्हाला घरातील कुंडीत किंवा बागेत पेरायचं आहे. यामधून जे रोप बाहेर येईल तेच तुमचं खरं धन आहे. बघा, सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशी वस्तू आहे आणि यांचाच धनत्रयोदशीच्या दिवशी मान असतो. त्यानंतरची एक अतिशय मौल्यवान वस्तू तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायची आहे, ती म्हणजे खडे मिठाची. खडे मिठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे. खडे मीठ देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. खडे मिठाचे घरामध्ये आपण अनेक उपाय करत असतो. तर हे खडे मीठ जे आहे ते तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायचं आहे आणि खरेदी करून आणल्यानंतर धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये आवर्जून तुम्हाला हे खडे मीठ ठेवायचं आहे. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी खडे मिठाचा दिवा देखील धनत्रयोदशीच्या दिवशी लावला जातो. तुम्हाला जर यावरती सेपरेट व्हिडिओ हवा असेल, तर मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवेल. आता त्यानंतरची वस्तू जी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून खरेदी करायचीच आहे, ती वस्तू सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान आहे आणि ती वस्तू देवी लक्ष्मी स्वरूपच आहे. तर धनत्रयोदशीला कितीही खरेदी केली तरी हरकत नाही, पण झाडू मात्र तुम्हाला खरेदी करायला विसरायचा नाही. आजकाल आधुनिक युगामध्ये आपल्याकडे मॉप असतात, व्हॅक्यूम क्लीनर असतात, पण पुरातन काळापासून चालत आलेला झाडू म्हणजेच जो लांब दांड्याचा झाडू असतो, तो आपण घर झाडण्यासाठी आजकाल वापरतो, तो झाडू नाही. तर पूर्वी अंगण झाडण्यासाठी, घर झाडण्यासाठी जो झाडू वापरला जायचा, तो झाडू तुम्हाला खरेदी करून आणायचा आहे. याचा मान धनत्रयोदशीच्या दिवशी असतो, पण याचं पूजन तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करायचं असतं. खरेदी मात्र तुम्हाला धनत्रयोदशीच्याच दिवशी करायची असते. या दिवशी झाडू खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे. धनत्रयोदशीला झाडू खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि वर्षभर घरामध्ये आशीर्वाद राहतो. पण झाडू हा प्लास्टिकचा नसावा याची विशेष काळजी घ्यायची आहे. या दिवशी फक्त झाडू विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी. झाडू खरेदी केल्यानंतर तुम्हाला त्यावरती पांढरा धागा आवर्जून बांधायचा आहे. त्यानंतर बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्याने 13 पटीने वाढ होते. म्हणूनच या दिवशी मातीच्या 13 पंत्या खरेदी करून आणण्याला विशेष महत्त्व आहे. तुम्ही दिवाळीसाठी मातीचे दिवे हे आधीच खरेदी करून ठेवलेले असतील, तरी देखील धनत्रयोदशीच्या दिवशी ह्या दिव्यांची खरेदी म्हणजेच 13 दिव्यांची खरेदी तुम्हाला करायचीच असते. याचा खूप मान आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे खरेदी करून आणल्याने तुमच्या धनसंपत्तीमध्ये 13 पटीने वाढ होते. आता हे दिवे नुसतेच खरेदी करून आणायचेत का? तर नाही. या दिव्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं, वाळवत घालायचं. त्यानंतर धनत्रयोदशीच्या संध्याकाळी तुम्ही जी पूजा करता, त्या पूजा मंडणीमध्ये हे दिवे मांडायचे आहेत. यामध्ये तेल घालायचं आहे. 2 वातींची 1 वात करून प्रत्येक दिव्यामध्ये घालायची. त्यानंतर दिवे प्रज्वलित करायचे. दिव्यांची पंचोपचार तुम्हाला पूजा करायची आहे आणि असे हे 13 दिवे तुम्हाला धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये आवर्जून ठेवायचे आहेत.
त्यानंतर बघा, देव्हाऱ्यामध्ये जर गाय-वासराची मूर्ती नसेल, तर ती तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणू शकता. आता वसुबारस जरी पहिला सण असला, तरी वसुबारसच्या दिवशी आपण खरेदी करत नाही. तर जी काही खरेदी आपण मौल्यवान वस्तूंची करतो, ती धनत्रयोदशीच्या दिवशी करतो. कारण त्या दिवसाला तेवढं महत्त्व आहे. त्यामुळे तुमच्या देव्हाऱ्यामध्ये जर गाय-वासराची मूर्ती नसेल, तर पितळेची किंवा तांब्याची किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी चांदीच्या गायीच्या मूर्तीची खरेदी करावी. किंवा तुम्ही मातीची गाईची मूर्ती देखील आणू शकता आणि तिची स्थापना मग तुम्ही घरामध्ये करायची आहे. आता हीच गाईची मूर्ती तुम्हाला पुढच्या वर्षी वसुबारस पूजनाच्या वेळेस उपयोगात येईल. गाईमध्ये 33 कोटी देवी-देवतांचा वास असतो. त्यामुळे गाईची मूर्ती ही आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यात, प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवी. त्याचबरोबर बघा, या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचं पूजन केलं जातं. कोजागिरी पौर्णिमेला आपण इंद्र, चंद्र, कुबेर आणि देवी लक्ष्मीची पूजा करतो. पण धनत्रयोदशीला धन्वंतरी देवता, भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते. मग आता तुमच्या घरामध्ये जर कुबेर यंत्र नसेल, तर तुम्ही याची खरेदी करू शकता. कुबेर यंत्र घरात ठेवल्याने भगवान कुबेर तुमच्यावरती धनवर्षाव करतात. वर्षभर धन-धान्याची कमतरता भासत नाही. कुबेर यंत्राव्यतिरिक्त भगवान कुबेर यांची मूर्ती देखील तुम्ही खरेदी करून आणू शकता. धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेरांची मूर्ती घरात आणणं देखील खूप शुभ मानलं जातं. पण आता ही कुबेरांची मूर्ती तुम्हाला देव्हाऱ्यात ठेवता येत नाही. ती दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हणजे पूजा झाल्यानंतर धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची असते. त्याचबरोबर बघा, जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल, तर तुम्ही श्रीयंत्राची खरेदी देखील धनत्रयोदशीच्या दिवशी करू शकता. श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचं आसन आहे. ज्या घरामध्ये श्रीयंत्र ठेवलेलं असतं, तिथून देवी लक्ष्मी कधीही जात नाही. म्हणून तुम्ही श्रीयंत्राची खरेदी धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावरती करू शकता. त्याचबरोबर श्रीयंत्राभोवती गुंडाळून ठेवण्यासाठी कमळगट्ट्याची माळ देखील लागते. ती तुमच्या देव्हाऱ्यात नसेल, तर ती तुम्ही आणू शकता. कमळाचं फुलाचं तुम्हाला महत्त्व माहिती आहे. कमळाचं फूल हे देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. ज्यावेळेस आपण 108 बियांपासून बनलेली ही कमळगट्ट्यांची माळ श्रीयंत्राभोवती गुंडाळून ठेवतो, त्यावेळेस आपल्याला 108 कमळांची फुलं देवी लक्ष्मीला अर्पण केल्या इतपत पुण्य लाभतं. म्हणून तुमच्या देव्हाऱ्यात जर कमळगट्ट्याच्या बियांपासून बनलेली माळ नसेल, तर ती तुम्ही खरेदी करून आणू शकता. त्यानंतरची वस्तू म्हणजे बघा, कवड्या. कवड्या ज्या आहेत त्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. कवड्यांची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे. देवी लक्ष्मीची मूर्ती तुमच्या देव्हाऱ्यात असेल, तर त्या मूर्तीसमोर तुम्ही ह्या कवड्या ठेवू शकता. कवड्यांचं तुम्ही तोरण खरेदी करू शकता. तुम्ही कितीही फुलांच्या माळा किंवा आंब्याच्या पानाचे तोरण घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावा. पण देवी लक्ष्मी ही तुमच्या घराकडे तेव्हाच आकर्षित होते, ज्यावेळेस कवड्यांचं तोरण तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावलेलं असतं. त्यामुळे नक्कीच तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी कवड्यांची खरेदी किंवा कवड्यांचं तोरण खरेदी करून आणू शकता. बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर पोटली देखील तयार केली जाते. तर ही पोटली जी आहे ती तुम्हाला कुठल्याही देवाचं साहित्य जिथे मिळतं तिथे सहज मिळून जाईल. धनत्रयोदशीच्या दिवशी ही कुबेर पोटली विकायला आलेली असते. कुबेर पोटली तुम्हाला घरी देखील तयार करता येते. कुबेर पोटली कशाप्रकारे सिद्ध करावी, ती कशी बनवावी यावरचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच शेअर करेल. तर ती कुबेर पोटली देखील तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की खरेदी करून आणा. त्यानंतर बघा, हळकुंडाची खरेदी करणं देखील खूप शुभ मानलं जातं. हळकुंडाच्या तुम्ही 5 गाठी खरेदी करून आणल्या तर त्याचा देखील धनत्रयोदशीच्या दिवशी खूप मान आहे. हळद ही घरामध्ये धनाला आकर्षित करते. हळद घरामध्ये नकारात्मकतेला प्रवेश करू देत नाही. म्हणूनच आपण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीचं लेपन करत असतो. म्हणून हळकुंडाचे 5 गाठी का होईना तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणू शकता. बघा, खूप साऱ्या कमेंट येत होत्या, की ताई धनलक्ष्मी कुंचम विषयी माहिती शेअर करा. तर धनलक्ष्मी कुंचम हे साहित्य तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाईल. लक्ष्मी प्राप्तीची सेवा तुम्ही त्यावरती करू शकता. हे धनलक्ष्मी कुंचम जे आहे ते तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणल्यानंतर प्रत्येक शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी यावरती तुम्ही सेवा केली तर तुमच्या घरामध्ये धनधान्याची कमतरता राहणार नाही. देवी लक्ष्मी तुमच्यावरती कायम प्रसन्न राहील, ती स्थिर राहील, अखंड निवास करेल. त्यानंतर बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी सप्तधान्यांचं पूजन केलं जातं आणि त्यासाठी 7 जे बोळके असतात, त्या बोळक्यांमध्ये 7 धान्य जे आहे ते भरलं जातं आणि त्याची पूजा जी आहे ती धनत्रयोदशीच्या दिवशी केली जाते. तर हे 7 बोळके देखील तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायचे आहेत आणि हेच 7 बोळके तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये मांडू शकता आणि त्याचं परत पूजन करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, धनत्रयोदशीची पूजा असेल किंवा लक्ष्मीपूजन असेल, देवी लक्ष्मीच्या मूर्तीशिवाय ही पूजा अपूर्ण आहे.
तुमच्याकडे चांदीची मूर्ती असेल, पितळेची मूर्ती असेल तरी देखील देवी लक्ष्मीची मातीची मूर्ती ही घरामध्ये आणावी आणि दरवर्षी ती आणावी. पूजेनंतर या मातीच्या मूर्तीचं तुम्ही विधिवत विसर्जन करू शकता, पण मातीची मूर्ती ह्या पूजेमध्ये लागतेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवांचं आपण पूजन करत असतो. त्यामुळे धन्वंतरी देवतांचा फोटो तुमच्याकडे नसेल तर तो फोटो तुम्हाला आणायचा आहे आणि धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये तो फोटो किंवा देवी लक्ष्मीचा फोटो तुमच्याकडे नसेल तर या दोन्ही फोटो फ्रेम्स तुम्ही खरेदी करून आणू शकता. धनत्रयोदशीचा दिवस जरी खरेदीसाठी शुभ मानला जातो, परंतु याचा अर्थ असा नाही की या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी करावी. त्यामुळे धनत्रयोदशीला केवळ शुभ वस्तूच खरेदी कराव्यात हे लक्षात ठेवायचं आहे. विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी काळे कपडे, लोखंडी वस्तू, प्लास्टिकच्या वस्तू, काचेच्या वस्तू इत्यादी खरेदी करणे टाळावे. पण व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सोन्याहूनही मौल्यवान अशा काही वस्तू तुम्हाला आवर्जून खरेदी करायच्या आहेत, ज्यामध्ये तांब्याचा कलश आहे, धने आहे, खडेमीठ आहे, शिवाय झाडू आहे. झाडूची खरेदी देखील धनत्रयोदशीलाच केली जाते. तर ह्या काही शुभ वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला सोनं, चांदी खरेदी करणं शक्य नाही झालं, तरी ह्या वस्तू मात्र तुम्हाला आवर्जून खरेदी करायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवी लक्ष्मीची मातीची मूर्ती तुम्हाला घरामध्ये धनत्रयोदशीच्याच दिवशी आणायची असते. कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अमावास्या असते आणि अमावास्येच्या दिवशी आपण कोणतंही शुभ कार्य किंवा कोणत्याही नवीन गोष्टींची खरेदी करत नाही. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.